मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भारतात एक फुटबॉलर मेसी येतो. त्याच्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी भारतीय लोक करतात. पण महाराष्ट्रात जे शाळा बंद होत आहेत त्या शाळेंसाठी कोणी एक मात्र टिकली द्यायला तयार नाही. शाळा बंद होतील तर मुलांचे भविष्य कुठं जातील? आज मी बिरशी विमानतळ गोंदिया येथील रहिवासी आहे आणि माझ्या गावची शाळा 15 वर्षे झाले, 15 वर्षे नाही त्याच्यापेक्षाही जास्त काळ लोटला. विमानतळ प्राधिकरण आणि प्रशासन शासन याच्यामध्ये ती शाळा बिलकुल गव्हासारखी पिसत आहे. कारण ना तिथं शाळा खोल्या मंजूर होत आहेत जिल्हा परिषदेकडून, ना तिथं शिक्षक येत आहेत आणि काही नाही. 7वी पर्यंत शाळा असून 4 शिक्षक आहेत. वर्ग खोल्या कमी असल्यामुळे तिथं 2-2 वर्गाच्या मुलांना एकत्र बसविण्यात येते. ही अत्यंत दयनीय अवस्था महाराष्ट्रातल्या शाळांची झालेली आहे. तर याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे. मी शासनाशी विनंती करतो की ज्या ज्या गावांमध्ये चांगल्या शाळा आहेत कमीत कमी त्या शाळा बंद करू नका आणि मुलांचे भविष्य खतम करू नका, हीच विनंती.